भेटीसाठी जातात. काही हाताने थांबवते, ती गाय आहे ना तिथं आहे भरतजी, इथं काही असं समजा. काही थांबवते, येऊ नको दादा माझ्या भेटीला, तो माझं दर्शन घ्यायला येतो, तुझा स्वभाव अत्यंत सरळ आहे राघव, घेऊ नको माझं दर्शन नको घेऊ. तू जर माझं दर्शन घेतलं ना राघव, लोक तुझं दर्शन घेणार नाहीत रे. लोक म्हणतील हा कसला हो देव, हा तर एका पापिनीचं दर्शन घेतो, चांडाळणीचं दर्शन घेतो, हा कसला देव. राघव खरं सांगू का मी तुला, तू माझं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण लोकांनी तुझं दर्शन घेतलं पाहिजे. काही कोण आहे महाराज, काही रामरूपी इमारतीचा पाया आहे, लक्षात ठेवा. पाया रामरूपी इमारतीचा पाया काही आहे. तुम्ही असं म्हणाल की आज कैकेयीच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? कौशल्येचं नाव आहे, सुमित्रेचं नाव आहे, कैकेयीचं नाव का दिसत नाही, रंग का दिला जात नाही? त्याचं उत्तर हे आहे, आजही पायाला कुणी रंग देत नाही. का तुमच्याकडे देतात? नाही देत. पण बिना रंगाच्या पायाशिवाय इमारत उभी राहू शकत नाही. म्हणून कैकेयी उभी आहे महाराज. कैकेयीच्या जवळ माझे प्रभू जातात. प्रभू कैकेयीचं दर्शन घेण्यासाठी असा वणवा करतात ना, एका बाजूने आवाज येतो, नहीं दादा उनका दर्शन मत लो दादा, चांडारने हो तो चांडारने, रघुकुल को डंक लगाने वाली काली सर्पिनी है वो, उनका दर्शन लेते हो आप? नहीं रे भरत, ये तो मेरी माँ है. नहीं दादा, माँ तो अपने बेटे को आशीर्वाद देती है, इसने तो मेरे दादा को 14 बरस का वनवास दिया है. आप कहो, लेकिन भरत की चांडारनी को माता कभी नहीं कहेगा. नहीं रे भरत, ये तो मेरी माँ ही नहीं, ये तो मेरी जननी है. आपण आई कुणालाही म्हणू शकतो महाराज, पण जननी तिलाच म्हणावं लागते की जिने जन्म दिला असेल. ये तो मेरी जननी है. नहीं दादा, ये तो किसी पापी की जननी हो सकती है, आपकी जननी तो कौशल्या माँ है. नहीं भरत, ये तो मेरी जननी है. भरता तुला समजत नाही. अरे रामाला जन्म देणारी जरी कौशल्य असली, रामाला जन्म देणारी जरी कौशल्य असली, तरी सबंध रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे. म्हणून ही माझी जननी आहे. सुन जननी सोई सुत भागी, जो पितो मातो बचे. कौशल्य नसती तर रामाचा जन्म नसता, आणि कैकेयी नसती तर रामायणाचा जन्म नसता. दुर्लभ जननी सकल संसारा, सुन जननी सोई सुत भागी, जो पितो मातो वचन अनुरागी. प्रभू कैकेयीचं दर्शन घेतात. सगळा समाज त्या ठिकाणी थांबतो. जनकाला ही बातमी पोहोचत होते. जनकजी आपल्या मुलीच्या भेटीसाठी निघतात. भेटीसाठी निघाल्यानंतर जनकाची पहिली लग्न झाल्यानंतरची भेट राजमहालामध्ये होत नाही, वनवासामध्ये होते. कल्पना करा, मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीची आणि बापाची भेट कांदे काढताना किंवा शेतात निधन करताना शेतामध्ये वावरात व्हावे, हे जसं दुःख आहे तसंच मला असं वाटते ही दुःख आहे. जनकाची आणि जानकीची पहिली भेट राजमहालामध्ये होत नाही, वनवासामध्ये होते. जानकी आपल्या बाबाच्या गळ्याला मिठी मारते. जानकी, माझं नाव मोठं केलं जानकी तू. कोण? जनक. त्यांची मुलगी जानकी. ते जनक म्हणून मला लोक आठवतील. लक्षात ठेव, अयोध्येमध्ये जर राहिली असती तर माझं नाव गेलं असतं. जानकी, माझं नाव मोठं केलंय तू. अर्थात त्या ठिकाणी झाली कथा. त्या ठिकाणी मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये शेवटची बैठक आहे. राज्याभिषेकाची सामुग्री आहे. सगळ्यांची इच्छा आहे की प्रभूने परत चालावं, पण त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी शेवटची बैठक आहे. फायनल म्हणतो आपण त्याला. त्या ठिकाणी प्रभू आता त्या ठिकाणी सगळे लोक वशिष्ठाकडे पाहतात, तुम्ही निर्णय द्या. वशिष्ठ म्हणतात की मी खरं म्हणजे वेदांताचा शास्त्राचा निर्णय करू शकतो, पण भरताच्या प्रेमाचा निर्णय करण्यासाठी माझी बुद्धी असमर्थ आहे. राघव,
मी नाही निर्णय करू शकत. शेवटी कोण निर्णय करणार? म्हणून रामप्रभू म्हणतायत, भरता तू निर्णय दे, तू निर्णय दे, तो निर्णय दे म्हटल्यानंतर भरतजी उभे राहतात, प्रभूच्या चरणाकडे पाहतात. आपल्याकडूनच निर्णय लागणार आहे म्हणून सगळे लोक आनंदित आहेत. पण रामप्रभू आठवण करून देत आहेत, भरता आपल्या बाबाला प्राणप्रिय होते का आपल्या बाबाला वचनप्रिय होतं रे भरता? दादा आपल्या बाबाला वचनप्रिय होतं, तू वचनाचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असेल भरता. त्या ठिकाणी प्रभू पण मी राज्याभिषेकाची सामुग्री आणली, त्याचं काय, या गुंफेमध्ये ठेवून दे. ज्या गुंफेमध्ये ती ठेवल्या जाते त्याला भरत गुंफा असं म्हणतात. आणि आता दादा मी राजगादीवर नाही बसू शकत, मी राजगादी नाही सांभाळू शकत, मला तुमच्या पादुका द्या, मला प्रसाद म्हणून काहीतरी द्या. आणि प्रभू आता त्या ठिकाणी भरतजीला पादुका देत आहेत आणि भरतजी त्या पादुकाचा मुकुट बनवत आहेत आणि भरतजी आता परत अयोध्येसाठी निघतात. त्याचं वर्णन आहे, ऐका. राम भक्त ले चला रे राम के निशाने, राम भक्त ले चला रे राम की निशानी, शीश पर खड़ा हो अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। पलछ न लागे सदियों जैसे 14 बरस कटेंगे कैसे, जाने समय का खेल रचेगा, कौन मरेगा कौन बचेगा, कब्र मिलन के फूल खिलेंगे, नदियों के दो फूल भी देंगे, राम बिन कठिन है एक घड़ी बितानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, शीश पर खड़ा हो अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। राम भक्त ले चला रे राम की निशाणी. पादुका आपल्या डोक्यावर घेत आहेत आणि भरतजी आता सगळ्यांच्या सोबत विरा आहे, प्रसंग आहेत, पण परत येत आहेत, अयोध्येमध्ये येतात. त्या ठिकाणी आता पादुकाची स्थापना राजगादीवर करतात आणि भरतजी रामप्रभूचं राज्य त्या ठिकाणी चालवतात. पुढची कथा आहे, तिथून पुढे प्रभू कुठं जात आहेत, कुठं जात आहेत आणि शेवटी काय घडते याबद्दलचा विचार आपण करणार आहोत. पुढचे कांड लहान लहान आहेत आणि भावकथा पाहत पाहत आपण खरं म्हणजे आणखी 8 दिवस शिल्लक असल्यामुळे धीरे धीरे उद्या आपल्या कथेचा सांगतेचा दिवस आहे आणि उद्या कथा बरोबर 9:30 वाजता भजन चालू होईल. सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. माझ्या राजांनो, भेटूया उद्या सकाळी 1:30. सत्य वचन ना बोल सके तो झूठा कभी भी मत बोलो, मौन रहे तो भी अच्छा, कम से कम विष मत घोलो। बोलो यदि पहले तुम बोलो, फिर मुझे भोला करना, पुष्प नहीं
हे चिदान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा, गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, ना लागे मुक्ती आणि संपला संग दे सदा, संग संग दे सदा, कामाने गर्भवासी सुख घालावे आम्हासे, घालावे आम्हासे सुख घालावे आम्हासे, गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, आरती श्री रामायण गीते, कीर्ती कलित ललित सिया देवी, भावत ब्रह्मा विनामुनि नारद, वाल्मीक विज्ञान विशारद, सुख सनकादि शेष अनुसारद, भरन पवन सुत कीर्ति देखे, आरती श्री रामायण गीते, गावत वेद पुराण अष्टदश, शास्त्र सगल को मुनि जन धन संतन को सरपत, सारहंस सौमत सफली की, आरती श्री रामायण गीते, गावत संतत समूहवाणी अर्वत संभाळी गाडी, व्यास आदि कवी जप पाणे, काकुंदी गरुड कीके, आरती श्री रामायण गीते, कलिमदारणी विषय रस के, सुभग सिंगार मुक्ति जुगती की, गलन रोग भव तात मात सब विधि तुलसी की, आरती श्री रामायण की, ललित ललित सिया की, आरती ज्ञानराजा महाप्रभु तेजा सेवित सदसंत, मनोवेदला माता आरती ज्ञानराजा, लोकल ज्ञान जगी हित निरत कोणी अवतार पांडुरंग, नवटिमले ज्ञानी आरती ज्ञानराजा, महाप्रभु तेजा सेवित सदसंत, मनोवेदला माता आरती ज्ञानराजा, प्रगट हुए बोली धर्मच केले रामायणालाजी, पाये कसवच केले आरती ज्ञानराजा, महाप्रभु तेजा सेवित सदसंत, मनोवेदला माता आरती ज्ञानराजा, आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदाम सच्चिदानंद मूर्ति, वायदा कवी अम्मा आरती तुकाराम, राघवी सागराचरण आशान धारले तैसे गोपाची, अभंग रचिले आरती तुकाराम, स्वामी सद्गुरुदाम सच्चिदानंद मूर्ति, वायदा कवी अम्मा आरती तुकाराम, तुकिता तलवेसी ब्रह्मा तुकासी आले मनोनिरामेश्वरी, कवी मस्तक पहले आरती तुकाराम, स्वामी सद्गुरुदाम सच्चिदानंद मूर्ति, वायदा कवी अम्मा आरती तुकाराम, वंद्य प्रेमे हरिगुण अनंत पूजन मरे वारी मरे नाम, तमेव माता पिता तमेव तमेव बंधु तमेव 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 सर्वं मम देव, कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मनसे स्वभावात्, करोमि सकल परस्मै नारायणाय समर्पयामि, अद्भुतं केशवं नारायणं कृष्णाय श्रीदेवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आता विश्वात्मके देवे ये देवाज्ञाने दोषाने शोनी मद द्यावे, पसाने दाने,
जे खळाची व्यंकटी सांडो दया सत्कर्मेती वाढो वृंदा परस्परे जळो मैत्र जीवांचे सुरितांचे तिमिर जावो विश्वसधर्म सूर्य पाहो जे वांसिल तोतेला वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मादी आहे अनवरत भूमंडळी चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव जी अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्णभूमी तिन्ही लोके जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषे लोके दृष्ट विजयी भावे हेथ मने श्री विश्वेश्वराहो होईल दान पसाहो हेने वरे ज्ञान देवो सुखिया हेने वरे ज्ञान देवो सुखिया हेने वरे ज्ञान देवो सुखिया धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का ओ माता की रक्षा हो ओ माता की रक्षा हो ओ माता की रक्षा हो नमः पार्वती हा